हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. आपण आज पाहणार आहे MSBT के स्कीम थर्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रांचचे जे सब्जेक्ट्स आहेत ते सगळे सब्जेक्ट आपण याच्यामध्ये पाहणार. तर पूर्ण सिलेबस तर आपण कव्हर करणार नाही, पण जे जे सब्जेक्ट तुम्हाला आहे कॉम्प्युटर आणि IT ला कोणते कोणते सब्जेक्ट आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहे. आता तुम्हाला माहित आहे की या सेमला थर्ड सेमला तुम्हाला किती मेहनत करावी लागेल, कारण सेकंड सेमिस्टर मध्ये जिथं तुमचे पर्सेंटेज कमी झाले तिथं तुमचे पर्सेंटेज आता वाढवण्याची गरज आहे. आणि ते वाढवण्यासाठी तुम्हाला या वेळेस मागच्या सेमिस्टर पेक्षा जास्त मेहनत तुम्हाला या सेमिस्टर मध्ये करण्याची गरज आहे, कारण आता सब्जेक्टची लेवल थोडी वाढलेली आहे ना. अगोदर सब्जेक्ट मध्ये तुम्हाला इझी लेवल होती, पण आता थोडीशी लेवल वाढलेली आहे सब्जेक्टची. आणि MSBT असं समजते की आता या सेमिस्टरचे स्टुडंट एकदम ब्रिलियंट आहेत, हुशार आहेत. त्यांना कितीही हार्ड सब्जेक्ट जर दिला तर ते इझिली पेपर सॉल्व्ह करू शकतात. ओके, तर म्हणून तुम्हाला अशा पद्धतीचे सब्जेक्ट इथं दिलेले आहेत. तर हे जे सब्जेक्ट आहेत महत्वाचे सब्जेक्ट आहेत, फ्युचर मध्ये पण महत्वाचे आहे आणि सध्या प्रॅक्टिकली सर्वात जास्त सब्जेक्ट मला या सेमिस्टर मध्ये दिलेले. आता समजा आपण विचार केला या सब्जेक्टचा, तर याला थोडस मॅक्सिमाइज जर केलं तर तुम्हाला दिसत असेल इथं. याला मॅक्सिमाइज करतो पहिले थोडस, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर तुम्हाला सब्जेक्ट दिसले पाहिजे म्हणून थोडंसं मॅक्सिमाइज केलं. आता या सेमिस्टर मध्ये कोणते सब्जेक्ट शिकायचे ते लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिला तो सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टचं नाव आहे डेटा स्ट्रक्चर युजिंग सी प्रोग्राम. आता हा डेटा स्ट्रक्चर काय लक्ष द्या. डेटा म्हणजे तुमचा ऑडिओ पण होते, डेटा म्हणजे तुमचा व्हिडिओ पण होते, डेटा म्हणजे टेक्स्ट पण होते, आणि डेटा म्हणजे काय होते, इमेज. या सर्वांचं काय पाहिजे आपल्याला, स्ट्रक्चर. या सर्वांचं काय स्ट्रक्चर. या सर्वांचं स्ट्रक्चर कसं असतं ते स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये पाहायचं. डेटा मग या डेटा स्ट्रक्चर मध्ये काय काय आहे ते थोडक्यात जाणून घ्या. डेटा स्ट्रक्चर मध्ये काय काय आहे, डेटा स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात पहिले आहे प्रोग्राम. ठीक आहे, आता तुम्ही सर याच्यामध्ये प्रोग्राम कसे जे युजिंग म्हटलेलं आहे काय, सी लँग्वेज. युजिंग सी लँग्वेज याच्यामध्ये काय प्रोग्राम आहे. तर सी लँग्वेजचा यूज करून म्हणजे सगळे सी चे प्रोग्राम याच्यामध्ये मला भेटते. दुसरा याच्यामध्ये थेरी पार्ट आहे. ठीक आहे, आणि तिसरा जो आहे थेरी झाल्यानंतर तिसरा जो आहे त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स थोडंसं गणितीय पार्ट आहे, म्हणजे याला आपण म्हणतो मेथड्स. त्याला आपण टेक्निक पण म्हणतो, म्हणजे वेगवेगळ्या टेक्निक्स याच्यामध्ये असा मिळून हा सब्जेक्ट बनवलेला आहे डेटा स्ट्रक्चर. दुसरा सब्जेक्ट तुमचा जो आहे सेकंड जो सब्जेक्ट आहे तो आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये बघा, डेटा आणि त्याचं नाव आहे बेस. बेस म्हणजे ऍक्च्युअली काय होते, मेमरी. मग मेमरीमध्ये डेटा कसा स्टोअर होतो हे सांगणारा डेटा स्ट्रक्चर आहे, परंतु तो कोणत्या मेमरीमध्ये डेटा स्टोअर होतो आणि मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी काय लागते, कोणती क्वेरी लागते, हा सगळा आपण डेटाबेस करतो. मग हा सब्जेक्ट कसा असतो हाही महत्वाचा आहे ना, की हा डेटाबेस मॅनेजमेंट. हा डेटाबेस म्हणजे कोणता डेटा कुठं ठेवलेला आहे त्याचं. तसं फॉर एक्झाम्पल उदाहरण जर दिलं तर आपण म्हणतो की जर समजा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा, थांबा म्हणतो आपण आपल्या मोबाईल मध्ये माझ्या मेमरीमध्ये आहे ना. मग समजा एखादा अजून तुम्ही व्हिडिओ काढून ठेवला असेल लॅपटॉप मध्ये, तर तुम्हाला जर समजा वेळेवर म्हटलं तो व्हिडिओ दाखवा, तुम्ही काय म्हणता, तो जो डेटा आहे तो माझ्या लॅपटॉप मध्ये. पण लॅपटॉप मध्ये आहे याचा अर्थ काय, लॅपटॉपच्या हार्ड डिस्क मध्ये तो डेटा असेल तर तो झाला डेटाबेस तुमच्या डेटा. डेटा कोणता, व्हिडिओ, ऑडिओ, टेक्स्ट, इमेज, सगळा डेटा. तर हा जो डेटा आहे हा डेटाच्यामध्ये आपण स्टोअर करतो डेटाबेस मॅनेजमेंट. मग आता तुम्ही हा सब्जेक्ट कसा आहे या सब्जेक्ट बद्दल सांगा. तर हा सब्जेक्ट थेरॉटिकल आहे. ठीक आहे, म्हणजे 75% याच्यामध्ये थेरी आहे आणि 25% काय क्वेरी आहे. क्वेरी कमांड असतात, त्या कमांड आपल्याला ते टेबल वगैरे क्रिएट करावं लागतं. ते तुम्हाला मी क्वेरी ते शिकवून. टोटल सब्जेक्ट जे आहेत कॉम्प्युटरला टोटल सब्जेक्ट किती आहे, 6 सब्जेक्ट. किती पाहू शकतो, 1 2 3 4 5 6 असे 6 सब्जेक्ट तुम्हाला या सेमिस्टर मध्ये शिकायचे.
त्याच्याबद्दल आपल्याला डेटा स्ट्रक्चर पाहिला आपण डीबीएमएस डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, त्याला डीएमएस म्हटलेलं आहे, इंजिनिअरिंग मध्ये डीबीएमएस आम्हाला म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा आहे डिजिटल टेक्निक, त्याला आपण डीटीए म्हणतो. आता राहिलं डिजिटल टेक्निक. डिजिटल टेक्निक मध्ये काय, तर डिजिटल टेक्निक हा एक याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे थेरी, ठीक आहे, दुसरा आहे डायग्राम्स आणि तिसरा आहे न्यूमेरिकल्स. हे सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे. तर डिजिटल टेक्निक मध्ये काय काय आहे, थेरी, डायग्राम अँड न्यूमेरिकल्स. हे सगळे सब्जेक्ट आपल्या क्लासमध्ये अवेलेबल आहे. ज्याला जो क्लास लावायचा आहे तो क्लास लावू शकते. हा लाईव्ह क्लास तुमचा जो या 2025च्या बॅचचा जो लाईव्ह क्लास आहे, तो लाईव्ह क्लास मंडे पासून, ठीक आहे, मंडे पासून सुरुवात होणार, स्टार्ट होणार आहे. ज्याच्या विद्यार्थ्यांना क्लास लाईव्ह करायचा असेल ते लाईव्ह करू शकतात, ज्याला ऑफलाईन करायचं ऑफलाईन करू शकतात, ऑनलाईन करायचं असेल तर ऑनलाईन करू शकतात. ओके, तर थेरी, डायग्राम आणि न्यूमेरिकल्स याच्यामध्ये असते. तर हा इलेक्ट्रॉनिक्सचा सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक. पुढचा जो सब्जेक्ट आहे तो आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सी प्लस प्लस. आता याच्यामध्ये प्रोग्रामिंगची एक स्टेप वाढली. जसं तुम्ही पाहिली पहिले प्रोग्रामिंग कोणती, सी लँग्वेज. कोणती प्रोग्रामिंग पाहिली ती सी लँग्वेज. आता सी लँग्वेजच्या नंतर सी लँग्वेज, आता तुम्ही सांगा बरं, जर समजा सी मध्ये प्लस प्लस ऍड झाला, याला कोणते ऑपरेटर म्हणतात तुम्ही सांगा. हे कोणते ऑपरेटर आहेत? यस, करेक्ट, हे आहे इन्क्रीमेंट ऑपरेटर. कोणते ऑपरेटर आहे? इन्क्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट काय करते? प्लस वन. प्लस वन म्हणजे काय की सी लँग्वेज एक बेसिक होती. सी लँग्वेज काय होती? एक बेसिक होती. तर सी प्लस प्लस हे त्याचा ऍडव्हान्स पार्ट. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. सी लँग्वेज काय होती? बेसिक होते, ऍडव्हान्स पार्ट सी. पण आता याच्यामध्ये काही चेंजेस आहेत पहा. सी लँग्वेज मध्ये काय करता तुम्ही? सी लँग्वेज मध्ये डॉट सी, काय लिहिलं? डॉट सी. पण सी प्लस प्लस मध्ये तुम्हाला काय लिहायला लागेल? डॉट सी. हे याचा एक्सटेन्शन, हे लक्षात ठेवा. बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या सी प्रोग्रामिंग मध्ये विसरून गेले होते करायच्या, जसे कीवर्ड्स है ना. किती कीवर्ड्स आहेत सी लँग्वेज मध्ये? 30. मग याच्यामध्ये सी प्लस प्लस मध्ये किती आहे? 48 आहे. आता विचार करा, 48 मायनस 32 तर आपण किती? 6 आणि 9. 16 कीवर्ड नवीन तुम्हाला याच्यात पाहायला. हे गोष्ट आहे सी आणि सी लँग्वेज. म्हणजे ज्या कमतरता सी लँग्वेज मध्ये कमी पडल्या होत्या, ज्या काही प्रॉब्लेम्स होते, ते प्रॉब्लेम फेस केले आणि सी लँग्वेज मध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे अराईज झालेले प्रॉब्लेम आहेत, ते रिझॉल्व्ह केले, सॉल्व्ह केले सी प्लस. ठीक आहे, काही एकदम कठीण नाही आहे. ज्यांनी सी लँग्वेज व्यवस्थित केलेली आहे त्याला सी प्लस प्लस चांगल्या पद्धतीने येते. आणि आपल्यासोबत तुम्ही सी लँग्वेज करा डिजिटल बोर्डवरती. लाईव्ह प्रोग्रामिंग तुम्हाला माझ्यासोबत मी तुम्हाला दिसणार आणि सोबतच कोडिंग पण तुम्हाला इथं लाईव्ह दिसणार. हे सोबत कोडिंग तुम्ही करणार आणि 100% गॅरंटी सांगतो, ज्या ज्या विद्यार्थ्याला कोडिंग मध्ये प्रोग्रामिंग मध्ये प्रॉब्लेम आहे तो इथं रिझॉल्व्ह करून देणार, म्हणजे देणार. 100% गॅरंटी. त्याच्यानंतर पुढचा पुढचा सब्जेक्ट आहे कम्प्युटर ग्राफिक्स. कम्प्युटर ग्राफिक्स ही सीओची चालू आहे. कम्प्युटर ग्राफिक्सला हे फक्त प्रॅक्टिकल आहे आणि एक आहे एसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे पण एक आहे प्रॅक्टिकल. तर टोटल प्रॅक्टिकल किती आहे? टोटल प्रॅक्टिकल आहे 6. कम्प्युटरची गोष्ट करू. ठीक आहे, आता आयटी कडे या. आयटी मध्ये काय आहे? हे झालं कम्प्युटरचं. आयटी आणि कम्प्युटर मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट कॉमन आहेत ते सांगू. 1, 2, 3, 4 सगळे सब्जेक्ट कॉमन आहेत आणि हा कॉमन नाही. ठीक आहे, हे कॉमन सब्जेक्ट आहे. फक्त चेंजेस काय? इथे डिजिटल टेक्निकच्या ठिकाणी आहे डीटीएम. आता डीटीएम मध्ये काय होते? पहिला आणि दुसरा युनिट जे आहे, पहिला आणि दुसरा युनिट हे दोन्ही ब्रांचला काय कॉमन. आणि डीटीएम मध्ये एक आहे मायक्रो प्रोसेसर. काय? मायक्रो प्रोसेसर. आता हा जो मायक्रो प्रोसेसर आहे, त्याच्यामध्ये जो मायक्रो प्रोसेसर आहे, तो मायक्रो प्रोसेसर हा मायक्रो तो ओळखणं कठीण आहे. आणि मायक्रो प्रोसेसरचे टोटल 4 युनिट त्याच्यामध्ये आहेत. असे टोटल 6 युनिट तुम्हाला इथे शिकायला लागतील. तर किती सब्जेक्ट कॉमन आहे? 1, 2, 3, 4 आणि 5. ओके, आता तुम्ही जसं कम्प्युटर ग्राफिक्सच्या ठिकाणी आम्हाला कोणता आहे? अप्लाइड मल्टीमीडिया. कोणता आहे? अप्लाइड मल्टीमीडिया. आता या प्रत्येक याच्यामध्ये काय काय ते सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. हे झालं. आता कम्प्युटर ग्राफिक्स आणि अप्लाइड मल्टीमीडिया मध्ये काय? कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये तुम्हाला हा स्क्रीन दिसेल. हा स्क्रीन कशाला बनलेला माहिती आहे? छोटे छोटे डॉट्स असतात, छोटे छोटे डॉट्स. ठीक आहे, ते छोटे छोटे जे डॉट बनवून तुम्हाला एक चित्र दिसते है ना.
जसं आपण म्हटलं की 7 सेगमेंट आहे, 7 सेगमेंट मध्ये तुम्हाला असं दिसते. ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय मला असं काहीतरी समजा आता 5 काढायचं असेल ना, 5 काढायचं 7 सेगमेंट आपल्याला दिसला पाहिजे. हा 5 याला आपण असं करतो आणि 5 साठी तुम्हाला असं काहीतरी दिसलं त्याला 7 सेगमेंट म्हणतो. म्हणजे 5 जर तुम्हाला दिसला तर तो डिजिटली 5 कसा दिसते हे डॉटेड डॉट तुम्हाला दिसते, त्याला आपण ग्राफिक्स. ठीक आहे, हे ग्राफिक्स मुळे तुम्हाला दिसून राहिलं चित्र. ग्राफिक्स नसतं तर काही दिसलं नसतं. हा एक कम्प्युटर ग्राफिक्स सब्जेक्ट तुम्हाला इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. तर हा याच्यामध्ये फक्त ग्राफिक्स नाही तर मल्टीमीडिया मध्ये काय राहील, मल्टीमीडियामध्ये IT करतात. ठीक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जो मल्टीमीडिया आहे त्या मल्टीमीडियामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट कसे तयार करतात. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. तुम्ही काइन मास्टर यूज करता, रील्स बनवता, ते तुम्ही डेस्कटॉप वरती मोबाईल वरती कसे तयार करतात, ते कसे तयार होतात हे सगळं याचे कशामध्ये अप्लाइड मल्टीमीडिया. तो कोणाला आहे, IT ला. ठीक आहे, IT किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला. ठीक आहे, तर दोन्ही ब्रांचला जवळपास सारखे सब्जेक्ट आहेत आणि हे सगळे सब्जेक्ट आपल्याला शिकायचे आहे. आणि याच्या बाबतीत जर समजा सांगायचं झालं मार्कच्या बाबतीत, तर मार्क तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, तरी लक्ष द्या. मार्कच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मार्क्स कसे हे होतात है ना. थोडस मार्क्स बद्दल आपण की तुम्हाला मार्क्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं कोणत्या पद्धतीचं आहे, कारण की पेपर हा किती मार्क्सचा असते हे तर विद्यार्थ्याला माहित आहे ना. तर एकदा मी समजून सांगतो, कारण की दोन्ही गोष्टीवर फोकस करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे पेपर तर तुमचा फोकस करावा लागते, पेपर तुम्हाला फोकस करावा लागते, त्याच्यासोबत असं तुम्हाला काय फोकस करावं लागते, पेपरच्या सोबत तुम्हाला युनिट टेस्टवर फोकस करावा लागतो. म्हणजे तुमचा जो 100 मार्कचा पेपर असतो, किती मार्कचा असतो, 100 मार्कचा, 100 मार्कचा जो पेपर असतो तो कसा, 100 मार्कचा तुमचा पेपर आहे, त्याच्यापैकी तुमचे 30 मार्क्स जे आहेत युनिट टेस्ट 1 अँड युनिट टेस्ट 2. आता याची एक गोष्ट प्रामाणिकता सांगतो मी, कोणत्याही लेक्चरची जो काही लेक्चर असेल, तुमचे पहिल्या युनिट टेस्टचे मार्क्स जर तुम्हाला 10 मिळाले असेल आणि दुसऱ्या युनिट टेस्टचे मार्क्स 10 मिळाले असेल तर दोघांचाही ऍव्हरेज तुमचा 10 बनते. तर फायनल मार्क्स 10 तुम्हाला टीचर देणंच आहे, देतातच. असं कोणताही लेक्चरर करत नाही की विद्यार्थ्याला एवढा मार्क्स भेटले आपल्या मनाला मार्क्स द्या, नाही, असं झालंच नाही. तर 30 पैकी तुम्हाला 10 इथं 10 युनिट टेस्ट मध्ये भेटले तर तुम्हाला 10 आउट ऑफ मार्क्स भेटते. मग आता इथं या दोघांचा ऍव्हरेज जर समजा इकडेही 30 भेटले, इकडेही 30 भेटले, दोघांचा ऍव्हरेज किती बनवणार, 30. तर हे तुम्हाला याच्यावर फोकस करणं आहे, कोणावर, युनिट टेस्ट. युनिट टेस्टवर तुम्हाला फोकस करणं आहे. आणि दुसरा असं 70 मार्काचा पेपर जो आपण फायनल पेपर देतो, MSBT फायनल है ना. MSBT फायनल पेपर जो असतो किती मार्काचा असतो, 70 मार्काचा असतो. असे टोटल 100 मार्काचा पेपर तुम्हाला कव्हर करावा लागते आणि 75 मार्कचा तुमचा काय असते, प्रॅक्टिकल असते टोटल. ठीक आहे, तसा टोटल 175 चा एक पेपर तुमचा बनते. बघा ना, सर्वात महत्वाची गोष्ट सांगू तुम्हाला, रेग्युलर कॉलेज अटेंड करा, हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही जर कॉलेज रेग्युलरली अटेंड करत नसाल तर तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क्स कमी होते. कारण मुलं काय करतात, थेरी करतात, प्रॅक्टिकल मध्ये बिलकुलही अटेंडन्स लावत नाही, प्रॅक्टिकलला येत नाही, प्रॅक्टिकल परफॉर्म करत नाही. ते महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अटेंडन्स खूप महत्वाचं आहे. कोणतंही कॉलेज असो, जिथपर्यंत तुम्ही अटेंडन्स लावत नाही तिथपर्यंत तुमचे पर्सेंटेज वाढत नाही. म्हणून एक की फीचर तुम्हाला सांगतो की तुम्ही अटेंडन्स कॉलेजला लावा, हे महत्वाचं आहे. नाही तर मुलं काय करा, जाऊ कॉलेजला, जाऊ, असं करू नका. त्याचा तुमचा दुष्परिणाम होते, तुमचे पर्सेंटेज घटतात. ठीक आहे, तर पुढील व्हिडिओ जो आहे तो आपण लवकरच घेऊन येऊ. ठीक आहे, आणि कोणत्या सब्जेक्टची क्लास तुम्हाला लावायचे आहेत हे खूप महत्वाचे आहे ना. कोणत्या सब्जेक्टची क्लास तुम्हाला लावायचे आहे ते खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट जो आहे तो तुमचा आहे C++, ज्याला आपण हुक म्हणतो, हा पहिला. दुसरा जो सब्जेक्ट आहे तो तुमचा DSU, डेटा स्ट्रक्चर युजिंग C. हे दोन्ही कॉमन आहे CO आणि IT ला. ठीक आहे, CO आणि IT ला हे दोन्ही सब्जेक्ट काय कॉमन आहे. आणि तिसरा सब्जेक्ट जो आहे तुमचा DMS म्हणतो आपण, आणि चौथा जो आहे तो आहे DT. हे सगळे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्याला जो सब्जेक्ट पाहिजे असेल तो तुम्ही लावू शकता. सर्वात महत्वाचे सब्जेक्ट कोणते आहे, मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट, हे दोन मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ज्याची सर्वात जास्त विद्यार्थी क्लासेस लावतात.
ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाकीचं आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू.